गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आपण व्यावसायिक पर्यावरण हा घटक सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू, घटक आणि त्यांची वैशिष्ट्य हा भाग अभ्यासत होतो. यामध्ये आपण अंतर्गत घटक जे होते, म्हणजेच जे घटक आपण नियंत्रित करू शकतो त्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे किंवा त्या अंतर्गत पर्यावरणाचे पैलू आपण अभ्यासलेले आहेत. यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे की व्यावसायिक पर्यावरणामधला बाह्य घटक किंवा बाह्य पर्यावरण किंवा त्याला अनियंत्रित घटक असं सुद्धा म्हटलं जातं, की ज्या घटकांवर मनुष्य नियंत्रण ठेवू शकत नाही त्याला आपण अनियंत्रित घटक असं म्हणतो. तसंच ते बाह्य पर्यावरण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या बाह्य पर्यावरणामध्ये आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, मनुष्याचं त्याच्यावर नियंत्रण राहत नाही, त्याला बाह्य पर्यावरण किंवा अनियंत्रित घटक असं म्हटलं जातं. तर या बाह्य पर्यावरणामध्ये नैसर्गिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, कायदेशीर पर्यावरण या घटकांचा समावेश झालेला आहे. तर या प्रत्येक घटकाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर व्यावसायिक पर्यावरणातील बाह्य पर्यावरणामध्ये पहिला घटक आहे नैसर्गिक पर्यावरण. त्यालाच इंग्लिशमध्ये नॅचरल एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. आता कोणताही व्यवसाय म्हटला की त्या व्यवसायावर निसर्गाचा परिणाम हा होतच असतो. मग नैसर्गिक पर्यावरणाचे काही चांगले परिणामसुद्धा होतात आणि काही वाईट परिणामसुद्धा होत असतात. व्यवसाय ज्या भौगोलिक ठिकाणी आपलं काम करतो आहे किंवा ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये, ज्या भौगोलिक घटकामध्ये किंवा परिसरामध्ये व्यवसाय सुरू आहे त्या भौगोलिक पर्यावरणाचा, त्या भौगोलिक हवामानाचा त्या व्यवसायावर नक्कीच परिणाम होत असतो. तर नैसर्गिक पर्यावरण म्हणजे व्यवसायावर परिणाम करणाऱ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचा समूह म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. नैसर्गिक पर्यावरणामध्ये नैसर्गिक संसाधनं असतील, हवामान असेल, हवामानाविषयीची परिस्थिती असेल, प्रादेशिक रचना असेल, त्या ठिकाणचं प्रादेशिक स्थान असेल, त्याचबरोबर जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर जागतिक स्तरावरचं नैसर्गिक पर्यावरण या सर्व गोष्टींचा परिणाम व्यवसायावर किंवा व्यवसायाच्या कार्यावर होत असतो. प्रत्येक भागातली, प्रत्येक शहरातली, देशातली हवामानाची परिस्थिती वेगळी असते, तिथली भौगोलिक स्थिती वेगळी असते, तिथलं हवामान, पाणी, मृदा या सगळ्या गोष्टींचा परिणाम प्रत्येक व्यवसायावर होत असतो. व्यवसायाच्या जे काही कामकाज केलं जातं किंवा व्यवसाय करताना जी काही कार्यपद्धती अवलंबली जाते त्या व्यवसायाच्या संपूर्ण कामकाजावर त्या तिथल्या ठिकाणचं जे काही हवामान असेल, त्यानंतर तिथली जी काही खनिजं असतील, तिथली जमीन असेल, मृदा असेल, माती असेल, तो भूप्रदेश असेल, तिथल्या नद्या असतील, समुद्र असतील, या सर्व गोष्टींचा परिणाम व्यवसायाच्या कामकाजावर होत असतो. जेव्हा व्यवसायामधली उत्पादन ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आपण मानतो. उत्पादन म्हणजे काय, तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणं म्हणजे एखादी वस्तू उत्पादित करणं असं म्हटलं जातं. मग जेव्हा कोणताही व्यावसायिक ही उत्पादनाची महत्त्वपूर्ण प्रक्रिया तयार करत असतो किंवा ही प्रक्रिया अवलंबत असतो, तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण करताना त्या प्रक्रियेसाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे, कुशल कामगार असतील, तिथलं पाणी असेल, धातू असेल, खाणकाम असेल, इंधन असेल, उद्योग असतील किंवा तिथलं कृषी उत्पन्न असेल, या सर्व घटकांवर हे सर्व घटक निसर्गावर अवलंबून असतात. कारण हे सर्व निसर्गनिर्मित असतं, हे मानव निर्मित नसतात. त्यामुळे या सर्व घटकांचा निसर्गाने दिलेली देणगी म्हणून विचार केला तर निसर्गानुसार हे घटक आपल्याला मिळत असतात. त्यामुळे कोणत्याही दोन राष्ट्रातला, कोणत्याही दोन देशातला जेव्हा व्यापार केला जातो तेव्हा तो व्यापारसुद्धा तिथल्या भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो आणि तिथली उत्पादन प्रक्रियासुद्धा अशा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असते. नैसर्गिक घटकामुळे तिथला जो काही विशिष्ट भूभाग आहे तो विशिष्ट मालासाठीच उपयोगी ठरतो किंवा विशिष्ट उत्पादनासाठीच तिथला भूभाग किंवा तिथली हवामानाची परिस्थिती महत्त्वपूर्ण असते किंवा उपयोगी असते.
उदाहरणार्थ तुम्ही कोळसा घ्या, धातू, खाणकाम, इंधन, हे जे काही उद्योग आहे, हे उद्योग ज्या ठिकाणी खाणी जास्त आहेत त्याच ठिकाणी हे उत्पादन मिळत असतं. सर्वत्र हे उत्पादन मिळत नाही. त्याचबरोबर शेतीसुद्धा केली जाते तेव्हा वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान अवलंबून असतं किंवा हवामानाची गरज असते. उदाहरण द्यायचं झालं तर कोकणासारख्या भागामध्ये जर आपण गेलो तर कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो. तिथे पाऊस जास्त पडतो, पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पाणी जास्त असतं, त्यामुळे तिथे तांदूळ हे पीक सगळ्यात जास्त निघतं किंवा तिथे सगळ्यात जास्त तांदूळ पिकला जातो. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातलं हवामान हे उष्ण आहे, कोरडं आहे, ऊन जास्त आहे, म्हणून या ठिकाणी ज्वारी, गहू अशा पद्धतीचं जे काही पीक आहे हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं किंवा डाळी. म्हणजे प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार कृषी उत्पन्नसुद्धा अवलंबून असतं. सगळ्याच ठिकाणी सगळीच पिकं घेतली जातात असं नाही, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी उत्पादनं किंवा वेगवेगळी पिकं घेतली जातात. म्हणजे कोणत्याही नैसर्गिक घटकाचा परिणाम हा कृषी उत्पन्नावर किंवा कृषीवर किंवा शेतीवर होत असतो. म्हणूनच भारतातली शेती ही निसर्गावर अवलंबून आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर आता आपण जर सद्य परिस्थितीमधला विचार केला किंवा आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्याचा जर विचार केला तर पर्यावरणामध्ये वाढत जाणारं प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल ही गंभीर चिंतेची बाब आपल्यासमोर आता उभी आहे. हा गंभीर विषय समोर आलेला आहे. मग हे पर्यावरण सांभाळण्यासाठी किंवा या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने पर्यावरणीय शुद्धतेसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे, अनेक धोरणं अवलंबलेली आहे. पर्यावरण शुद्ध कसं राहील यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. पर्यावरणाचा समतोल राखणं, नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करणं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखली जातात. त्याचबरोबर व्यवसायाच्या समस्या आणि जबाबदाऱ्यासुद्धा वाढल्या आहे. जर तुम्हाला पर्यावरण समतोल राखायचा असेल, जर तुम्हाला नैसर्गिक समतोल राहावा असं वाटत असेल तर व्यवसायाने जे काही प्रदूषण निर्माण करतं किंवा व्यवसायामुळे ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्या निर्माण होऊ नये किंवा व्यवसायाने सुद्धा नैसर्गिक जबाबदारी किंवा नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल कसा राहील ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपल्या व्यवसायामुळे निसर्गाला हानी पोचणार नाही, आपल्या व्यवसायामुळे प्रदूषण निर्माण होणार नाही याचा विचार प्रत्येक व्यवसायाने करणं अपेक्षित आहे. किंबहुना व्यवसायाची ही जबाबदारी आहे की आपल्या कामामुळे किंवा आपल्या उत्पादन प्रक्रियेमुळे निसर्गाची हानी होणार नाही किंवा निसर्गाचा समतोल कसा राहील ही जबाबदारी प्रत्येक व्यवसायाने स्वीकारणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हे नैसर्गिक पर्यावरण प्रत्येक उत्पादकाने, प्रत्येक व्यावसायिकाने सांभाळलं पाहिजे. त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणातलं किंवा बाह्य पर्यावरणातला दुसरा घटक आहे तो म्हणजे सामाजिक पर्यावरण. त्यालाच सोशल एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. आता सामाजिक पर्यावरण म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मनुष्य हा समाजाचा घटक आहे. माणूस किंवा मनुष्य हा समाजाशिवाय कोणतंही काम करू शकत नाही. समाजाचा पाठिंबा असल्याशिवाय, समाजाची जोड असल्याशिवाय किंवा समाजाची मदत घेतल्याशिवाय कोणताही व्यावसायिक किंवा कोणताही मनुष्य आपली कोणतीही कार्य किंवा आपली कोणतीही प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. त्याच पद्धतीने कोणताही व्यवसाय यशस्वी व्हावा असं जर वाटत असेल तर सामाजिक दृष्टिकोनातनं त्याला महत्त्व मिळणं अपेक्षित आहे. जोपर्यंत सामाजिक दृष्टिकोनातनं किंवा जोपर्यंत समाजाच्या दृष्टिकोनामध्ये व्यवसायाला स्थान मिळत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाला यश प्राप्त होत नाही. त्यामुळे व्यवसायावर सामाजिक पर्यावरणाचाही फार मोठा परिणाम होत असतो. आधुनिक व्यवसायामध्ये सर्वत्रिकडे स्वतंत्र सामाजिक प्रणाली तयार झालेली आहे. समाज प्रतिनिधित्व करीत असतो. कोणत्याही व्यवसायाचं प्रतिनिधित्व हे समाजाकडे असतं. मग या सामाजिक प्रणालीचा अविभाज्य घटक म्हणून समाजाने व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे.
किंवा व्यवसायाने समाजाला आधार दिला पाहिजे किंवा समाजाला जोड दिली पाहिजे. समाज आणि व्यवसाय हे एकमेकांना पूरक असतात किंवा यांच्यामध्ये परस्पर संबंध असतात. व्यवसाय समाजाला सोडून केला जात नाही किंवा समाज व्यवसायाला सोडून राहू शकत नाही. त्यामुळे व्यवसाय आणि समाज हे दोघं एकमेकांना पूरक आहे किंवा यांच्यामध्ये परस्पर संबंध असतात. म्हणून प्रत्येक व्यवसायाने सामाजिक पर्यावरणाशी जुळवून घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच आपला व्यवसाय चालवला पाहिजे. जर तुम्हाला व्यवसायाला यश मिळावं असं वाटत असेल तर समाजाचा विचार करून तुम्ही तुमचा व्यवसाय करणं अपेक्षित आहे. समाज रचना कशी आहे, समाजाची भूमिका काय आहे, समाजाची राहणीमान कसं आहे, समाजाची विचारसरणी कशी आहे, समाजाची आर्थिक स्थिती कशी आहे, समाजाची शिक्षणाची उत्पन्नाची स्थिती काय आहे, राहणीमानाचा दृष्टिकोन कसा आहे, काम कशा पद्धतीने समाजामध्ये केलं जातं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्यवसायावर होत असतो किंवा या सगळ्या गोष्टींमुळे व्यवसायाचं यश अपयश अवलंबून असतं. त्यामुळे जेव्हा व्यावसायिक व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा व्यवसायाची सुरुवात करत असताना किंवा कोणत्याही समाजामध्ये आपला व्यवसायाचे पाय रोवत असताना प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या आजूबाजूला असलेला जो काही समाज आहे त्या समाजाचा विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजातले लोक कसे आहेत, त्यांची विचारसरणी कशी आहे, त्यांची शिक्षणाची उत्पन्नाची स्थिती कशी आहे, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांच्याकडे राहणीमानचा दृष्टिकोन कसा आहे, त्याचबरोबर त्यांची कामाची आणि राहण्याची पद्धत काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय करणं प्रत्येक व्यावसायिकाने अपेक्षित आहे. त्याचबरोबर सामाजिक सदस्य परस्परांशी आणि समाजाबाहेरील व्यक्तींशी कशा पद्धतीने वर्तन करतात, कशा पद्धतीने संवाद साधतात, यावर सुद्धा तुमची संस्कृती समाजाची विकसित होत असते. समाजातली जी काही लोकं आहेत, जी काही सदस्य आहेत, या व्यक्तींचा इतर व्यक्तींशी संपर्क कशा पद्धतीने येतो, त्यांचा संवाद कशा पद्धतीने साधला जातो, त्यांचं एकमेकांशी वर्तन कसं आहे, यानुसार तुमच्या समाजाची संस्कृती विकसित होत असते. म्हणून कोणतीही संस्कृती ही सामाजिक पर्यावरणातील महत्त्वाचा घटक मानली जाते. मग या संस्कृतीमध्ये परंपरा असेल, मूल्य असतील, नीतिमत्ता असेल, त्यांची श्रद्धा असेल, सामाजिक प्रवाह असेल, साक्षरता असेल, दारिद्र्य असेल, सरासरी आयुर्मान असेल, त्यांचं अपेक्षित वर्तन असेल, या सर्व घटकांचा समावेश त्यांच्या संस्कृतीमध्ये घेतला जातो आणि या संस्कृतीवरूनच समाजरचना तयार होते, समाज तयार होतो आणि या संस्कृतीला, या समाजरचनेचा अभ्यास करूनच प्रत्येक व्यावसायिकाने आपला व्यवसाय त्या समाजामध्ये कसा रुजेल याचा विचार केला पाहिजे. आता सामाजिक पर्यावरणाचे काही घटक किंवा काही पैलू त्यांनी सांगितलेत. मग त्यातला पहिला पैलू आहे तो म्हणजे सामाजिक पैलू. मग या सामाजिक पैलूमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे, शैक्षणिक प्रणाली काय आहे, सांस्कृतिक वारसा काय आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाची जी काही साधनं आहेत त्याचा दर्जा कसा आहे, त्यांच्या श्रमाची गतिशीलता कशी आहे, या सगळ्या घटकांचा समावेश सामाजिक पैलूमध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा आहे सामाजिक प्रवाह. भारतीय समाजामध्ये सामाजिक प्रवाह हे जलद गतीने बदलत असतात. शहरी भागातलं, निमशहरी भागातलं, ग्रामीण भागातलं आरोग्याच्या बाबतीमध्ये असणारे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. शहरी आणि निमशहरी भागातले लोक आरोग्याच्या दृष्टीने अधिक जागरूक असतात. ते मोठ्या संख्येने व्यायामशाळेमध्ये जातात, सकस आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष देतात. पण या उलट ग्रामीण भागामध्ये या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे मोठ्या शहरामध्ये किंवा मोठ्या ठिकाणी सकस आहार म्हणा किंवा व्यायामशाळा म्हणा यांचा व्यावसायिकीकरण झालेलं आहे किंवा हे मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन झालेल्या असतात. त्यानंतर तिसरं आहे सामाजिक मूल्य. सामाजिक मूल्य हे सामाजिक रूढी परंपरा, नैतिकता, श्रद्धा इत्यादीवर अवलंबून असतात. सामाजिक मूल्य हे व्यवसायास ग्राहकाच्या गरजेनुसार
मागणी पूर्ण करण्यास मदत करतात। सामाजिक मूल्यांमुळे ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याला मदत होते आणि त्यानुसार त्यांची जी काही मागणी आहे किंवा त्यानुसार त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यानुसार तुम्ही वस्तू त्यांना पुरवू शकता। सामाजिक रूढी परंपरेमुळे ग्रामीण भागामध्ये घरगुती अंदाजपत्रक तयार करणं ही पद्धती स्वीकारलेली आहे। ग्रामीण भागामध्ये पूर्वी अशा पद्धतीने अंदाजपत्रक वगैरे तयार करणं आणि त्यानुसार घर चालवणं ही पद्धत नव्हती, परंतु शहरी भागातलं अनुकरण ग्रामीण भागातले लोक करायला लागले, म्हणजे एक प्रकारचं सामाजिक मूल्य ग्रामीण भागामध्ये रुजलेलं आहे। त्यानंतर चौथा पैलू आहे तो म्हणजे परंपरा। समाजामधल्या ज्या काही रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, याचासुद्धा व्यवसायावर परिणाम होत असतो। समाजामध्ये साजरी केले जाणारे सण, दिवाळी असेल, ईद असेल, ख्रिसमस असेल, अनेक जाती धर्माचे लोक समाजामध्ये एकत्र येत असतात। प्रत्येकजण आपापले सण उत्सव साजरे करत असतात। प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते, प्रत्येकाचे रीतिरिवाज वेगळे असतात। मग त्यानुसार या सर्व परंपरांची किंवा सण साजरे करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते आणि ही पद्धत किंवा हे रीतिरिवाजसुद्धा तुमच्या व्यवसायावर परिणाम करत असतात। मग व्यवसायाने या सर्व परंपरांचा, सामाजिक मूल्यांचा, सामाजिक प्रवाहांचा विचार करून आपल्या व्यवसायामध्ये त्यानुसार बदल केला पाहिजे। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आपण नैसर्गिक पर्यावरण आणि सामाजिक पर्यावरण हे बाह्य पर्यावरणातले 2 घटक इथे अभ्यासलेले आहेत।